Hello children, now we will start the new lesson of science, teeth and microbes. In this lesson we will study types of teeth, then care of teeth and microbes, that is ways and means to safeguard our teeth from them. Now see, teeth and microbes. Everyone loves a smiling face with sparkling teeth. Our teeth are an important part of our personality. Teeth also give our face its shape and help us speak clearly. We bite into anything we eat, don't we? Our teeth chop, shred and grind food in the mouth so that we can swallow it well. आपले जे टीथ आहेत त्यामुळे आपल्याला फेसला शेप येतो, त्यामुळे आपलं स्पीच क्लिअर होतं. त्याचप्रमाणे आपण कोणतीही गोष्ट जी खातो ती त्याने बारीक करून चावून आपण खाऊ शकतो. त्यामुळे टीथ हे आपल्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट थिंग असतात. ग्रोथ ऑफ टीथ. अ न्यूबॉर्न बेबी हॅज नो टीथ and has to be fed only milk, soup or juice until it gets its first teeth. Around the age of 6 to 7 months, by 2.5 years, the child has about 20 teeth. छोट्या न्यूबॉर्न बेबींना काहीच टीथ नसतात, पण त्यानंतर 7 महिन्यापासून त्यांना टीथ यायला चालू होतात. ते 2-2.5 वर्षापर्यंत त्यांना साधारण 20 टीथ आलेले असतात. These are called milk teeth. These are called milk teeth or temporary teeth. Children start losing their milk teeth around the age of 6 and lose all of them by the age they are 12 years old. म्हणजे पहिले जे असतात स्टार्टिंगचे टीथ त्याला मिल्क टीथ म्हणतात. तर नंतर ते मिल्क टीथ हे टेम्पररी टीथ असतात. काही दिवसांनी साधारण 6 to 7 इयर्सपासनं ते टीथ पडायला चालू होतात. ते जवळजवळ 12 वर्षापर्यंत पहिले सगळे टीथ पडून तुम्हाला न्यू टीथ येत असतात. दीज आर रिप्लेस्ड बाय परमनंट टीथ. आणि ते परमनंट टीथ असतात, ते स्ट्रॉंग असतात. देर आर परमनंट टीथ इन ॲडल्ट with 16 teeth in each jaw. आपल्याला टोटल 32 असतात. एका साईडला खाली आणि वर असे मिळून 16 टीथ असतात. टाइप्स ऑफ टीथ. द 32 परमनंट टीथ आर क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर शेप अँड फंक्शन्स. आणि त्या टीथमध्ये तुम्हाला 4 टाइप्स केलेले असतात. परमनंट टीथचे किती क्लासिफिकेशन झालेले असतात? 4 टीथमध्ये. इन्सिजर्स. देर आर 4 इन्सिजर्स इन ईच जॉ. आपले एक जे असतात त्यांना इन्सिजर्स म्हणतात. त्याचा शेप असा असतो, हे बघा इन्सिजर्स असे. हे जरासे टोकदार असतात आणि लॉंग असतात बाकीच्यापेक्षा. इन ईच जॉ. इन्सिजर्स हॅव sharp and straight edge. We use our incisors to bite into and out the food we eat. Incisors are usually the first teeth that appear at around 6 months of age. हे टीथ जे असतात हे साधारण 6 मंथ च्या एजपासून पहिल्यांदा आलेले सुरुवातीचे टीथ असतात. कॅनाइन्स आर प्लेस्ड वन ऑन बोथ द साइड्स ऑफ द इन्सिजर्स. त्याचप्रमाणे इन्सिजर्सच्या दोन्ही साईडला, वन और बोथ साईड्सला हे कॅनाइन्स असतात. हॅव 4 कॅनाइन्स इन ऑल. टोटल आपल्याला 4 कॅनाइन्स असतात. 2 in each jaw. These teeth being sharp and pointed help to tear the food apart. म्हणजे हे टीथ जे असतात ते आपल्याला फूड बारीक करायला किंवा तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खात असाल तर त्याच्यासाठी हे कॅनाइन्स आपल्या सगळ्या फूडसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. प्रीमोलर्स. We have 4
premolars in each jaw. Next to the canines, premolars are largely used for cracking, chewing and grinding food. त्यानंतरचे हे जे असतात म्हणजे साधारणपणे याला दाढा म्हणतो. Used for cracking, chewing and grinding. तोडण्यासाठी, चावण्यासाठी आणि बारीक करण्यासाठी याचा उपयोग होतो. Therefore broad and flat. ते कसे असतात? ब्रॉड असतात आणि फ्लॅट असतात. Molars. We have 6 molars in each jaw. These are situated next to the premolar. Premolarsच्या पुढे असतात molars. The last molars are also called wisdom teeth. Molars are used for chewing and grinding food. ह्याचे सुद्धा उपयोग हे आपल्याला फूड आपलं बारीक करण्यासाठी होतो. ॲक्च्युअली सगळ्या दातांचा उपयोग हा खाण्यासाठी आणि बोलण्यासाठी, क्लिअर स्पीच येण्यासाठीच होत असतो. पार्ट्स ऑफ अ टूथ. अ टूथ इज डिवायडेड इंटू 2 parts, द क्राउन अँड द रूट. The crown and the root. Now look here, this part is called as crown and this part is called as root. Parts of the tooth. You have to draw this figure and show the parts of its. This is enamel, this is dentine and this is pulp. You have to show it properly. A tooth is divided into 2 parts, the crown and the root. The portion of the tooth that can be seen above the pink gum is called crown. Pink gum म्हणजे आपल्या गम मधून बाहेर आलेला जो पार्ट असतो त्याला क्राउन म्हणतात. The crown is the white visible part of the tooth, whereas the part of the tooth that is inside the gum is called root of the tooth. आणि त्या पिंक गमच्या आतमध्ये जो पार्ट असतो त्याला रूट म्हणतात. द टूथ इज फर्मली फिक्स्ड इन द गम. देर इज अ हार्ड व्हाईट कवरिंग ऑफ द टूथ विच प्रोटेक्ट द टूथ फ्रॉम डिकेइंग. त्या आपल्या टूथवर हार्ड असं व्हाईट कवरिंग असतं, त्यामुळे आपल्या दातांची झीज ही टाळली जाते किंवा दात किडणं वगैरे प्रकार थोडे कमी होत असतात. दिस इज कॉल्ड इनॅमल. त्या व्हाईट पार्टला काय म्हणतात? इनॅमल. अँड इज मेडअप ऑफ फॉस्फरस अँड कॅल्शियम. द डेंटिन लाईज बिलो द इनॅमल. डेंटिन जे आहे हे बघा, हे व्हाईट इनॅमल आहे, त्याच्या खालीचा जो पार्ट आहे त्याला डेंटिन म्हणतात. लाईज बिलो द इनॅमल अँड इनसाइड इट द पल्प. आणि त्याच्या आतमध्ये असतो तो पल्प. द पल्प इज सॉफ्ट अँड हॅज ब्लड व्हेसल्स. इथे आपल्या दाताच्या ब्लड व्हेसल्स असतात दॅट सप्लाय न्यूट्रिशन टू अवर टीथ. इट ऑल्सो हॅज नर्व्स टू फील द सेन्सेशन. त्याला त्याचप्रमाणे नर्व्ज असतात की त्यामुळे आपल्याला सेन्सेशन म्हणजे गरम आहे, कधी कधी आपल्याला ब्रश करताना गार पाणी लागल्यावर वगैरे झिंझिण्या येतात, तर ते सेन्सेशन आपल्याला या नर्व्जमुळे येत असतं. दिस इज हाऊ वी एक्सपिरियन्स टूथ एक. आणि त्यामुळे आपल्याला दात दुखतायत ते त्या नर्व्जमुळे कळतात. टूथ इनॅमल इज द हार्डेस्ट पार्ट ऑफ ह्युमन बॉडी. हे जे टूथ इनॅमल आहे ते सगळ्यात हार्ड पार्ट आपल्या बॉडीमधला असतो.